तो कोणाच्या जीवावर कीर्तन करतोय, कोणाच्या जीवावर ताल सूर गातोय, कोणाच्या जीवावर पाकिट मोजून घेतोय, हे कळलं ना तरी खूप झालं. विचार करा ना तुम्ही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पगारावर हाजेरी कोणाची आहे? जिवंताची का मेलेल्याची? शाळेत हाजेरी कोणाची आहे? जिवंताची का मेलेल्याची? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अजून आम्हाला तेच कळना. बाबा मोठा झालाय डड्डाचारी, वाचस्पती, बृहस्पती, कीर्तन केसरी, अगाढज्ञानी, प्रगाढज्ञानी, मंडालेश्वर, 1008 काय काय पदव्या निघाल्या. एवढं करून सुद्धा सगळी गोळा बेरीज कोरडाच्या कोरड्यात चांगदेवाची अवलाद. काय कळलं ढेकड्या तुला? अरे ज्याच्या सत्तेने तू जिवंत आहे ती सत्ता तुला कळाली नाही. तुम्ही सांगा, आता तुमचा श्वास चालू आहे का बंद आहे? नक्की तपासून पहा. ज्याचा बंद असेल त्याने इकडे या. चालू आहे सगळ्यांचं. बघा बरं का, इतका परमार्थ सोपा आहे. काही ज्ञानेश्वरी भागवत वाचायची गरज नाही, दिंड्या काढायची गरज नाही, मठाडा बांधायची गरज नाही, आश्रम बांधायची गरज नाही, वर्गण्या गोळा करायची गरज नाही, काहीच नाही. एवढं कळलं बाद झालं. श्वास चालू आहे ना तुमचा? रात्री झोपता त्यावेळेला तुमचा श्वास चालू आहे का बंद आहे? चालू आहे. तुम्ही तर बिनगोर झोपलेच. तुम्ही झोपले पण तरी सुद्धा तुमचा श्वास चालू आहे. कोणाच्या सत्तेने? तुमच्या का देवाच्या? तरी आरामखोर म्हणतात आता कुठं देव राहिला का? तरी म्हणतात आता कुठं देव राहिला का? मग देव नाही राहिला तर कोण तुझं बाप करतो काय ते? होय, विचार करण्यासारखी गोष्ट. कोण हलवतो तुमचा श्वास? अरे सुज्ञ मंडळी झाले, तेवढे मोठे ग्रॅज्युएशन पदवी घेतले, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार, खासदार झालेत, कलेक्टर झालेत. कोणाच्या जीवावर झाले? तुझा श्वास चालू आहे ना रात्री? ज्याच्या सत्तेने तुझा श्वास चालू आहे ना ती सत्ता भगवंत आहे. बोल. तुझा श्वास सुद्धा तू नाहीये, देव नाहीये. श्वास ज्या सत्तेने चालतो, अशी जी एक विल पॉवर आहे, अशी जी एक अचिंत्य शक्ती आहे, त्या शक्तीला देव हे नाव दिलंय आणि त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे. आत्मा कधी पाहिलाय कोणी? शरीरामध्ये दिसलाय कुठं? केसापासून तर नखापर्यंत आत्मा कुठे दाखवा कोणी? दिसला का? नाही. एक्सरे काढला तर दिसेल का? फोटोग्राफरनी फोटो काढला तर आत्मा दिसेल का? नाही. मग कुठे आहे? सगळे तर म्हणतात शरीरामध्ये आत्मा आहे. जशी उसात हो साखर तसा हृदयात परमेश्वर. ठेवलं नाही लिहून. पण पहिल्या ओळीचं झालं विश्लेषण. कारखाने निघाले, आहे की नाही? उसात साखर आहे की नाही? आहे ना. फोटो काढल्यावर दिसेल, पिळून काढल्यावर दिसेल, एक्सरे काढल्यावर दिसेल. मग साखर नाहीये का त्याच्यात? आहे. पण केव्हा? क्रिया केल्यावर. मग क्रिया करायला कोणी करावी? बाजार बसवेंनी. और कारखाने काढले, त्याच्यावर जे तज्ञ बसलेत ना त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे की उसातली साखर कशी काढायची. आपण बावटांनी नाही काढत बसायची, ट्रॅक्टर भरायची आणि तिकडे नेऊन टाकायची आणि येताना पोतीचे पोती घेऊन यायची. आहे ना उसात साखर? आता ती साखर पेरल्यावर जमिनीत उगवल का? बीज बाजून केली लाही, पुन्हा जन्मही नाही मरणही नाही. उसाची साखर झाली, साखर पेरली तर पुन्हा उगवत नाही. जसं दुधात ओ लोणी तसा हृदयात चक्रपाणी. दुधातलं लोणी काढायची प्रक्रिया माहिती आहे आम्हाला, नाही का? दुधावरची साय काढायची, त्याला विरजण घालायचं, 4 दिवसांनी मंथन करायचं, ताक लोणी बाजूला काढायचं. ताक वाटलं तर का, लोणी म्हणजे तूप नव्हे ते पुन्हा अग्नीवर ठेवायचं. 2दा क्रिया आहे बर का. काय काय आरामखोर अजून 3री क्रिया सांगू राहिले. ते म्हणे श्रीपाद बाबाला कळली नाही आणि ऋषालीताईंना कळली नाही. आम्ही सांगतो, सांगा म्हणे. 3रा अभ्यास कुणी केला तयार? कोणाच टोकी. फक्त एकदा दूध तापवताना अग्नी लावावा लागतो आणि एकदा लोणी कडवताना. अग्नी संपर्क लावला, लोण्याचं तूप तयार झालं, सुवास दरवळला, ते तूप दारावरती विकायला आलं.
बाईने विचारलं, बाई तुम्हाला तूप घ्यायचं का? आम्ही विचारलं काय भाव? तिने सांगितलं 600 रुपये किलो. तुपाचा भाव 600 रुपये किलो. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच पातेलं घेऊन जाता, द्या आम्हाला 2 किलो. त्याची काही परीक्षा आहे की नाही? हा, मग काय करायचं? असं चाटून पाहिजे? आमचं अजून चाटूनच पाहणं चाललंय. गावराने का डाळलाय? काय त्याची परीक्षा? ते श्रीपाद बाबांनी सांगा हो. आणि असे महात्मे वाटायला भेटायला फार परम भाग्य लागतं. हात आणि नाक याच्यामधला जो अदृश्य सुवास आहे त्याचा भाव 600 रुपये किलो आहे. बोला कशाचा भाव आहे तो? तुपाचा नाही. हात आणि नाक याच्यामधला जो अदृश्य सुवास आहे त्याचा भाव 600 रुपये किलो आहे. आणि तसा देव आहे. देव तुमच्या भावाचा आहे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आणि बळे विना शक्ती. बोलू नये, बोलायचा अधिकारच नाही कोणाला. जा, ज्याचे भाव तयार झालेले आहेत तोच लोकांना छातीत ठोकपणे सांगू शकेल. आणि ज्यांनी बळबळ असं अंग हलवलंय ना, झालं 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 झालं, मारा मग अशी चापुरी. झालं 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 झालं, मग पुरच झालं. तिथं ती जी प्रेम अवस्था आहे, ते जे अष्टसात्विक भाव आहे, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देवाची कृपा नाहीये तुमच्यावर. जा, आणि मग मात्र तो अमरत्वाला जाऊन पोहोचला. काही शिल्लक राहत नाही नऊ पाठीमागे. कापुराची वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. काय त्या सोप्या हरिपाठामध्ये लिहून ठेवावं? आज जगामध्ये गल्ली बोळात तो हरिपाठ म्हटला जातो, पण त्या हरिपाठाचा अर्थ कळलाय का कधी? हा, अरे बाबा म्हणायचे, ट्रक भर जरी कापूर पेटवला नाही इथं तर पाठीमागे चिमूट भर सुद्धा राख शिल्लक राहणार नाही. पण एक कापसाची वात लावली तर पाठीमागे राख शिल्लक राहते. हा, तसं तुमची आमची सगळी वासना जळून गेली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी गेली जळून म्हणून तुम्ही तुमची घालवा, पण कोणाच्या संगती?